महाराष्ट्रातील सर्व टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं मनपूर्वक जीनियस मॅथ या चॅनलवर स्वागत असून आपण गणितासाठी बिनधास्त एकमेव चॅनल म्हणजेच जीनियस मॅथ, कारण आज 6 लाखाच्या जवळपास या चॅनलचे सबस्क्रायबर असून आपल्या सर्वांचा हा विश्वास, आपल्या सर्वांचं चॅनल गणिताबद्दलचं प्रेम या ठिकाणी दिसून येतं. आणि आपण आज पहिल्यांदाच हे चॅनल पाहत असाल तर अशा सर्व टीईटी देणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना मी आवर्जून सांगू इच्छितो की तुम्हाला गणिताची भीती कायमची निघून जाणार आहे, कारण आपल्यासोबत आहे जीनियस मॅथ. जीनियस मॅथचं ब्रीद वाक्यच आहे, जगातील सर्वात सोपा विषय गणित. आणि हा गणित विषय इतका सोपा का आहे? कारण हे गणित आपण ट्रिक्स, क्लुप्त्या वापरून अगदी सेकंदामध्ये सोडवू शकता. यापूर्वी आपण टीईटी पेपर 1 2025 इयत्ता 1ली ते 5वी साठीचा संपूर्ण स्पष्टीकरणसह चॅनलवर अपलोड केलेला आहे, आपण पाहू शकतात. आता या व्हिडिओमध्ये आपण 6वी ते 8वी साठीचा पेपर क्रमांक 2 आणि यामधील गणित या विषयाचे संपूर्ण स्पष्टीकरण, तेही प्रत्येक गणित, ट्रिक्स, क्लुप्त्या आणि सेकंदामध्ये कसं सोडवायचं या सर्व बाबी पाहूयात लगेच. तर टीईटी पेपर 2 2025 मध्ये आलेला पहिला प्रश्न, आणि हा पहिला प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ x वर्ग चौरस सेमी आहे. जर चौरसाची एक बाजू 3 सेमी व त्यालगतची बाजू 7 सेमीने कमी केली तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौसेमीने कमी असेल. आता ही संकल्पना नेमकं काय आहे हे आधी आपण जाणून घेऊयात. समजा एक चौरस आपण जर ड्रॉ केला, या चौरसाची बाजू आहे x, तर हा मूळ चौरस आहे, तर या चौरसाचं क्षेत्रफळ येणार आहे x चा वर्ग. आता त्यांनी गणितामध्ये काय सांगितलंय बघा, कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर सोप्या पद्धतीने लक्षात येतं. या चौरसाची एक बाजू 3 सेमीने कमी करायची आहे आणि एक बाजू 7 सेमीने कमी करायची आहे. म्हणजे आपली आकृती जवळपास अशी होईल, एक बाजू 3 सेमीने कमी होईल आणि एक बाजू 7 सेमीने कमी होईल. समजा आपण ही बाजू x - 3 इतकी केली आणि दुसरी बाजू x - 7 इतकी केली. आता याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आयताचं क्षेत्रफळ x - 7 x - 3 यांचा गुणाकार जर केला तर तो x वर्ग वजा 10x अधिक 21 इतका येणार आहे. आता पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे x वर्ग, आताचं क्षेत्रफळ x वर्ग, यामधला जर फरक काढला तर मूळ क्षेत्रफळ x वर्ग वजा नवीन आकृतीचं क्षेत्रफळ x वर्ग वजा 10x अधिक 21, आणि मग यांची जर वजाबाकी केली तर x वर्ग वजा x वर्ग आणि वजा चिन्हानं गुणल्यामुळं अधिक 10x वजा 21, यामध्ये x वर्ग कॅन्सल होते आणि उत्तर राहील 10x वजा 21. म्हणजेच पर्याय क्रमांक 3, मूळ चौरस आणि नवीन तयार होणारी आकृती यांच्या क्षेत्रफळामध्ये जो फरक येणार आहे तो फरक आहे 10x वजा 21. तर या पद्धतीने आपण सहज सोप्या पद्धतीने हे स्पष्टीकरण पाहू शकता. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 92. प्रश्न क्रमांक 92 मध्ये आपणास दिला आहे 5/6 कंसाचा घन वजा, या ठिकाणी वजा चिन्ह आहे, वर्गमुळात 5041 छेदामध्ये 10चा घन अधिक 0.7 कंसाचा घन. आता पहा, हे गणित जर आपण थोडं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, यामध्ये आपल्याला घन करायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर वर्गमूळ घन या क्रिया आपल्याला माहिती असतील तर या प्रश्नाचं उत्तर आपण शोधू शकतात. तर पाहूयात आपण याचं स्पष्टीकरण कसं येतं पहा. तर पहिला जो घातांक आहे तो होणार आहे 216
छेदामध्ये 125 वजा या ठिकाणी जर 5041चं वर्गमूळ काढलं तर ते येतं 71 छेदामध्ये आपण 10चा घन म्हणजेच 1000 अधिक आता हे 0.7 आहे तर 0.7चा घन याच्याऐवजी आपण असं लिहूयात 7/10 कंसाचा घन बरोबर 343 छेदामध्ये 1000 म्हणजेच 343 छेदामध्ये 1000. आता पहा पहिल्याचा घातांक आलेला आहे 343 दुसऱ्याचा घातांक म्हणजे छेद आहे 1000 तिसऱ्याचा 1000 पहिल्याचा मात्र छेद आहे 125. आता 125 ला जर तुम्ही 8 न गुणलात तर या सर्वांचा छेद समान होईल म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो 216 गुणिले 8 जर केलं तर या ठिकाणी येईल 1728 छेदामध्ये जर 8 न गुणलं तर हे येईल 1000 वजा 71 छेदामध्ये 1000 म्हणजे गणित सोप्या पद्धतीकडे कसं लिहिता येईल हे आपण या ठिकाणी आवर्जून विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता जर छेद समान असेल 1000 तर अंशामध्ये बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी या पद्धतीने या ठिकाणी आपण सोडवावं लागेल. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण 1728 मधून जर 71 वजा केले तर उत्तर येतं 1657 अधिक 343 छेदामध्ये 1000. पुढे अंशाची बेरीज येईल 2000 छेदामध्ये 1000 30 कॅन्सल म्हणजे उत्तर येतं 2 पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपण फक्त गणितच सोडवत नाही तर गणित सोप्या पद्धतीने कसं सोडवलं जातं हे पण या ठिकाणी आपण पाहत आहोत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 93. प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घ्या. पेपर क्रमांक 2 साठीचे हे सर्व स्पष्टीकरण चालू आहेत आणि इतकं सुस्पष्ट स्पष्टीकरण तुम्हाला इतर कोठेही मिळणार नाही याची 100% गॅरंटी आणि जीनियस मॅथ म्हणजे जगातील सोपा विषय हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. पुढचा प्रश्न आहे त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणता त्रिकोण काढता येतील किंवा कोणता त्रिकोण काढता येणार नाही. तर या ठिकाणी पहा दिलेल्या माहितीनुसार कोणता त्रिकोण काढता येईल असं विचारलेलं आहे. आता हे सगळ्यात सोपं कसं आहे पहा आपल्याला हे कळलं पाहिजे जर त्रिकोण काढायचा असेल तर एक नियम आहे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूची बेरीज कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असेल तर त्रिकोण काढता येतो नाहीतर त्रिकोण काढता येत नाही. आता हा जर नियम आपण पहिल्या 3 बाजूसाठी पाहिला तर 2.1 आणि 1.9 यांची बेरीज येते 4 बरोबर 4 म्हणजे हा त्रिकोण आपण काढू शकत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये जर पाहिलं 3.2 आणि 2.4 यांची बेरीज येते 5.6 जी ऑलरेडी 5.7 पेक्षा कमी आहे आणि इथं तर सांगितले की दोन बाजूची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असायला पाहिजे म्हणजे हा पण आपण त्रिकोण काढू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय जिथं बी ऑप्शन आहे आणि बी ऑप्शन आहे हे तर सर्वच पर्याय चुकलेत. आता पुढचे पर्याय चेक करायची पण आवश्यकता नाही कारण बी नसणारे तिन्ही पण पर्याय चुकलेत. एकच पर्याय या ठिकाणी शिल्लक आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सी आणि डी मधले त्रिकोण आपण काढू शकतो. तुम्ही चेक करून पहा या नियमानुसार नक्कीच तुम्हाला हे दोन्हीही त्रिकोण काढता
येतील. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 94. प्रश्न क्रमांक 94 मध्ये दिलेला आहे वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 पुढे वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14. आता पहा, जेव्हा या प्रकारचं समीकरण असेल किंवा इक्वेशन दिलं जातं तेव्हा सर्वात महत्त्वाचं आपल्याला या इक्वेशनचं गूढ लक्षात आलं पाहिजे. इथं 7 वर्गमुळात 2 असं दिलेलं आहे आणि पुढे 9 दिले. मग या ठिकाणी जर आपण थोडं याचं विश्लेषण केलं तर आपण असं लिहू शकतो 9 अधिक 2 वर्गमुळात 14. या 9 ला आपल्याला असं लिहिता येईल 7 अधिक 2 वर्गमुळात 14 अधिक 2. म्हणजेच काय झालंय, हेच 9 जे आहे ते आपण 7 आणि 2 या पद्धतीने त्याची फोड केलेली आहे. ही का फोड केली, का गरज पडली, खरं तर हे तुम्ही सेकंदामध्ये ओळखायला पाहिजे, परंतु तुम्हाला लक्षात येईल किंवा नाही आणि तुम्हाला भविष्यामध्ये कोणताही पेपर असेल तर हा प्रश्न सेकंदामध्ये यायला पाहिजे, त्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा आपण असं लिहितोय 7 म्हणजे काय, वर्गमुळात 7 कंसाचा वर्ग अधिक 2. आता ह्या 14 बद्दल आपल्याला वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 2 असा गुणाकार लिहायचा आहे अधिक वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. याच्याकडे जर निरीक्षण करून पाहिलं तर हा विस्तार आहे वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. पहा, म्हणजे याच्या पुढची स्टेप्स आपल्याला इथं खरं तर वापरायची आहे. तर पहिल्या कंसात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 जे इथं दिलेलं आहे ऑलरेडी. पुन्हा वर्गमुळामध्ये आता आपण ही स्टेप लिहिणार आहोत वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. आता हा वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल, म्हणजे या ठिकाणी राहील वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2. म्हणजे हे सूत्र तयार झालं पहा, ए वजा बी आणि ए अधिक बी प्रमाणे, आणि याचा विस्तार असतो ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजेच वर्गमुळात 7 कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. वर्गमुळात 7 चा वर्ग म्हणजे 7च, वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजे 2च. उत्तर येतं 5. पर्याय क्रमांक 1. तर हे स्पष्टीकरणाचं कौशल्य तुमच्याकडे आलं पाहिजे, तरच दुसऱ्या पेपरमध्ये गणितासाठी आपण काही मार्क्स घेऊ शकतो किंवा आपल्याला काही मार्क्स कव्हर करता येतील. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95. प्रश्न क्रमांक 95 मध्ये एका त्रिकोणामध्ये त्रिकोण एबीसी शेताच्या बाजूची लांबी AB 60 आणि BC 61 आहे, AC 11 आहे. जर A वरून बाजू BC वर मध्यगा AT काढली तर ATB चं क्षेत्रफळ किती? आता सुरुवातीला आपण ही आकृती समजून घेऊयात. जर आपण एक त्रिकोण काढला या पद्धतीनं तर या त्रिकोणामध्ये ए सी आणि या ठिकाणी बी आहे. तर BC आहे 61, AB आहे 60 आणि AC आहे 11. हा काटकोन त्रिकोण आहे. का काटकोन आहे? गणितात तर दिलं नाही कुठं काटकोन, पण हा काटकोन असण्याचं कारण ज्या त्रिकोणाच्या बाजू 11, 60 आणि 61 असतात हे आहे पायथागोरसचं त्रिकूट. पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतो इंग्लिश मध्ये आपण त्याला, म्हणून हा काटकोन आहे. आता या काटकोन त्रिकोणामध्ये BC वर AT ही मध्यगा काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी एक मध्यबिंदू घ्यावा लागेल आणि तो मध्यबिंदू या ठिकाणी जर काढला तर याचं नाव आहे T. आता जर हा मध्यबिंदू असेल तर त्रिकोण ATB चे क्षेत्रफळ म्हणजे हे ATB याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता एक लक्षात घ्या, याचं क्षेत्रफळ काढत असताना या मोठ्या त्रिकोणाचं जेवढं असणार आहे त्याच्या निम्मच हे असणार आहे. मग मोठ्या त्रिकोणाचं म्हणजे त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ काय असेल? तर सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पाया आहे 11, उंची आहे 60. 3 1 3, 2 1 2, 2 3 6 0 म्हणजे 11 गुणिले 30 बरोबर 11 3 33, 330 चौरस मीटर
हे त्रिकोण एबीसीचं आहे लक्षात घ्या, त्याच्या अर्ध एटीबीचं असणार आहे. म्हणून त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल ए टी बी इज इक्वल टू याच्या हाफ म्हणजे 165 चौरस मीटर. आणि हे तुम्हाला तोंडी करता आलं पाहिजे. आता खरं तर हे समजावून सांगण्यासाठी तुम्हाला प्रत्येक स्टेप्स या ठिकाणी गरजेचे आहे, परंतु हे जर दृढीकरण झालं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क गणितामध्ये मिळू शकतात. पेपर आतापर्यंत आपण वेगवेगळी चॅनल पाहिले असतील, स्पष्टीकरण पाहिले असतील, परंतु सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये म्हणजेच जीनियस मॅथ. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की पेपर 6वी ते 8वीचा असेल किंवा 1 ते 5चा असेल, स्पष्टीकरण समजून घ्यायचं असेल तर जीनियस मॅथ. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आज आपण 2025 चे स्पष्टीकरण अपलोड केलेत. त्याचबरोबर याच्याशी संबंधित सर्व व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचं, यापूर्वी झालेले पेपर्स म्हणजे जे की 2022, 20, 19, 18, 16, 17, 13 पर्यंत सगळेच टीईटीचे पेपर स्पष्टीकरण आपण चॅनलवर या पुढच्या 10 दिवसामध्ये देणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर टीईटी पेपर 1 आणि 2 गणिताला 30 पैकी 25 पेक्षा जास्त गुण घ्यायचे असतील तर प्रत्येक स्पष्टीकरण बारकाईनं समजून घ्या आणि याच्यासारखेच प्रश्न येणाऱ्या टीईटी मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर पाहूयात पुढचं स्पष्टीकरण लगेच, खास तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये. प्रश्न क्रमांक 96. प्रश्न क्रमांक 96 आहे, एक्सच्या 20% वाय आणि वायच्या 20% झेड आणि झेडच्या 20% 266.80 आहे, तर एक्स बरोबर किती? आता पहा, दिलेल्या माहितीनुसार या सर्व क्रिया आपल्याला रिव्हर्स करायच्या. थोडक्यात काय, पहिली कंडिशन आहे झेडच्या 20% बरोबर 266.80. म्हणजे जर झेडची किंमत काढायची असेल तर झेड गुणिले 20/100 बरोबर 266.80. म्हणजे झेडची किंमत काढायची असेल तर 266.80 गुणिले 100 करूयात आणि छेदामध्ये 20 लिहूयात. आता जर झेडची किंमत काढायची असेल आणि 100 न जर गुणलं तर हे होईल 26,080 छेदामध्ये 20, 0 0 कॅन्सल. आणि जर 2 न याला गुणलं तर झेड बरोबर किंमत येईल 2 बे 2 6 2 6 2 8 म्हणजेच 1334. यानंतर आपल्याला काय सांगितले पहा, वायच्या 20% बरोबर झेड आहे, परंतु झेडची किंमत आलेली आहे 1334. आणि पुन्हा आता जर वायची किंमत काढायची असेल तर मी डायरेक्ट लिहितोय 1334 गुणिले 100 छेदामध्ये 20. पुन्हा या ठिकाणी हे 0 0 कॅन्सल होईल आणि y बरोबर 13,340 छेदामध्ये 2. आणि जर याला आपण जर 2 न भागलं तर बेसक्की 12 1 उरलं, बेसक्की 12 1 उरलं, बेसती 14 आणि 0ला 0. y बरोबर 6,670. आता डायरेक्ट x काढायचे तर याला आपण असं लिहू शकतो 6,670 गुणिले 20 गुणिले 100 छेदामध्ये 20, 0 0 कटेल आणि पुढे येईल 66,700 छेदामध्ये 2. आणि याला जर आपण भाग दिला तर उत्तर येते 33,350. म्हणजे पहिली स्टेप आपल्याला इतका वेळ द्यावा लागतो, दुसरी स्टेप्स आणखी पायऱ्या काही कमी होतात, तिसऱ्या स्टेपला तर आपण एका ओळीमध्ये उत्तर लिहितो. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर गणिताची हीच खासियत आहे, पहिल्यांदा तुम्हाला वेळ लागेल, दुसऱ्यांदा निम्मा वेळ लागला पाहिजे, तिसऱ्यांदा कमी वेळ लागला पाहिजे, चौथ्या वेळेस तुम्ही तोंडी सोडवलं पाहिजे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 97. प्रश्न क्रमांक 97 आहे, चौकोन LMNP च्या कोणाची मापे
4 5 7 8 असल्यास LMNP चौकोनाचा प्रकार कोणता? आता पहा कोणाचं जे माप आहे 4x असेल, 5x असेल, 7x असेल किंवा 8x असेल, याचा अर्थ कोणतेही दोन कोण सारखे नाहीत, म्हणजे हा आयत नाही, हे कळालं तुम्हाला. समोरासमोरचे कोण सारखे नाहीत, म्हणजेच हा समांतरभुज पण नाही आणि समभुज पण नाही. म्हणजे अशा पण पद्धतीने आपण विचार करता आला पाहिजे, ते त्याचे कोण काढावेच लागतात असं काही नाही. आणि म्हणून हा आहे समलंब पर्याय क्रमांक 1. पहा अगदी 10 सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. प्रश्न क्रमांक 98. प्रश्न क्रमांक 98 आहे, अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:10 असेल तर अजय व अतुल यांच्या आजच्या वयातील फरक किती? कधीही काढा फरक, तो फरक सेमच असतो. दिलेल्या माहितीनुसार अजय आणि अतुल यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 5x/6x. 20 वर्षानंतर काय होईल तर अजयचं वय होईल 5x + 20, अतुलचं वय होईल 6x + 20 आणि गुणोत्तर होईल 9/10. यांचा तिरकस गुणाकार केला तर हे येईल, या ठिकाणी 10 गुणिले जर 5 केलं तर 50x + 10 गुणिले 20 म्हणजे 200 बरोबर 9 गुणिले 6 54x + 9 गुणिले 20 9 दुनी 18 म्हणजे 180. आता आपण हे 200 मधून 180 वजा करूयात आणि पुढे 54x मधून 50x वजा करूयात, तर वजाबाकी आली 20 बरोबर 4x, हे 54x म्हणजे x ची किंमत आली 5. आता आपण अजयचं जर वय पाहिलं, अजयचं वय 5x म्हणजेच 5 गुणिले 5 बरोबर 25 इयर आणि अतुलचं जर वय पाहिलं तर 6x म्हणजेच 6 गुणिले 5 बरोबर 30 इयर आणि यांच्या वयातील फरक आहे 5 इयर्स ओनली. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीनं. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 99. खालील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख QS ही स्पर्शिका आहे, रेख PR हा व्यास आहे, तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून QOT व SOT एकरूप दाखवण्यासाठी कोणती कसोटी उपयोगात आणावी लागेल? तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ही स्पर्शिका आहे, म्हणजे या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन आहे. त्याचबरोबर छेदिकेचा गुणधर्म पाहिला तर ही त्रिज्या असल्यामुळे एकरूप आहे OP आणि OR, म्हणून त्याच्याशी संबंधित QT आणि QS हे पण एकरूपच असतं. आणि या ठिकाणी OT हे कॉमन आहे, म्हणजेच त्रिकोण QOT व त्रिकोण SOT हे बा कसोटीनुसार एकरूप आहेत. पर्याय क्रमांक 4. बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 100. प्रश्न क्रमांक 100 विदिन 5 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे तुम्हाला याचं. तर हे उत्तर कसं काढायचं आधी हे समजून घ्या. दिलेल्या समीकरणामध्ये x² अधिक 1/x² बरोबर 7 दिलेला आहे आणि विचारलंय तुम्हाला x अधिक 1/x. जर इथं अधिक असेल तर उत्तर काढण्याची ट्रिक्स लक्षात ठेवा. हे जे 7 आहे या 7 मध्ये 2 मिळवा 9 येईल आणि त्याचं वर्गमूळ येणार आहे 3, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दुसरी एक ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. जर तुम्हाला
x वजा 1/x विचारलं असतं तर याच 7 मधून 2 वजा करा, 5 उत्तर येते आणि त्याचं वर्गमूळ हे त्याचं उत्तर असतं. ठीक आहे, म्हणजे प्लस असेल तर 2 प्लस करून वर्गमूळ काढायचंय, मायनस असेल तर 2 मायनस करून वर्गमूळ काढायचंय. परीक्षेत काहीही चेंजेस होऊ शकतात, त्या पद्धतीने हे लक्षात ठेवा. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 101. पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? आता फक्त या प्रश्नाचा विचार करायचा नाही आपल्याला. शिरोलंबाचा संपात बिंदू हा 3 पद्धतीने असतो. जर समभुज त्रिकोण असेल किंवा लघुकोन त्रिकोण असेल तर हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. त्रिकोणाच्या अंतर्भागात लक्षात ठेवा. इथं आपल्याला त्रिकोणाच्या बाह्य भागाचा पर्याय विचारलाय. मी काय सांगितलं तुम्हाला, पहिली कंडिशन जर समभुज असेल किंवा लघुकोन असेल तर त्रिकोणाच्या अंतर्भागात. जर तो काटकोन त्रिकोण असेल, पहा काटकोन त्रिकोण, तर हा जो शिरोलंबाचा एक संपात बिंदू असतो तो जिथं काटकोन होतो तो इथंच असतो. म्हणजेच हा काटकोन शिरोबिंदू असतो, म्हणजे त्रिकोणावर असतो असं म्हणायला काही अडचण नाही. आणि तिसरी कंडिशन आहे, जर तो विशाल कोन असेल, म्हणजेच विशाल त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण असेल तर हा मात्र त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. म्हणजेच आपल्याला फक्त एका स्पष्टीकरणावरून नाही चालणार, कारण परीक्षेत जर समजा यावेळेस विशाल कोन त्रिकोणाचा विचारला तर तो बाह्य भागामध्ये, काटकोणाचा विचारला तर जिथं काटकोन असतो तिथं, आणि समभुज किंवा लघुकोनचा विचारला तर त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये. या पद्धतीने ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तरच आपण गणितामध्ये सक्सेस होतो. आणि यासारखे स्पष्टीकरण पुन्हा पुढे तुम्हाला ऐकायचे असतील तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो, चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्याकडे जर वेळ नसेल, आणखी एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेस काय होतं, हा इतका मोठा व्हिडिओ असतो 1-1.5 तासाचा आणि वेळ नसतो. त्यावेळेस काय करायचं, या चॅनलची लिंक शेअर करून ठेवा. ही लिंक तुम्ही तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपला शेअर करा, मित्राला शेअर करा, घरच्यांच्या मोबाईलवर शेअर करा. आणि तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा तो निवांत पण पूर्ण 1 तास देऊनच हा व्हिडिओ पहा. कारण 10 पेपरचे 10 तास म्हणजे तुमचे गणिताचे 10 ते 20 मार्क परफेक्ट याची हमी आहे. त्यामुळे मिस करू नका. इतक्या सोप्या भाषेमध्ये गणित शिकण्याची ही संधी तुम्हाला आज मिळालेली आहे, ती नक्कीच तुम्ही त्याचा फायदा करून घ्याल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 102. प्रश्न क्रमांक 102 मध्ये आहे 3.1/5, 13.1/9, 3.1/5 अधिक 13.1/9 वजा 6.5/15. सॉरी, या ठिकाणी 3/15 आहे. तर आधी आपण पूर्णांकाचा विचार करूया. 3, 13 आणि 6. 3 अधिक 13 वजा 6 हे झाले पूर्णांक. 13 आणि 3 16 मधून 6 गेले म्हणजे 10 उत्तर येणार आहे, हे निश्चित आहे. आता राहिलेत अपूर्णांकामध्ये. अपूर्णांकामध्ये काय काय आहे, 1/5 अधिक 1/9 वजा 1/15. आता 5, 9, 15 यांचा लसावी येतो 45, म्हणजे तुम्ही प्रत्येकाचा छेद 45 करा. मग पहिल्या अपूर्णांकाला 9 न गुणा म्हणजे हे होईल 9/45. दुसऱ्या अपूर्णांकाला 5 न गुणा हे होईल 5/45. तिसऱ्या अपूर्णांकाला 3 न गुणा 3/45. आता छेद समान झालाय. 9 आणि 5 14. या ठिकाणी 3 आहे ऑलरेडी, तर 9 येईल. हे 3/15 आहे. ओके, तर 9 आणि 5 14 होतील. तर या ठिकाणी जर पाहिलं 9 मधून 9 गेले म्हणजे 9 5/45 येईल, म्हणजेच 10 पूर्णांक अधिक 5/45.
तर 5 एक 5, 5 9 45 म्हणजे 10.1/9. पहिला पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 103. प्रश्न क्रमांक 103 आहे 120 चा घातांक 188 भागिले 7 या भागाकाराची बाकी किती. बघा सिंपल पद्धतीने 188 ऐवजी आपण असं लिहू शकतो 120 चा घातांक 187 गुणिले 120 चा घातांक 1 आणि याला भागिले आपण 7 करायचं. पाया समान असल्यामुळे इथे 188 येणार आहे. आता काय करूया आपण फक्त 120 ला 7 न भाग द्यायचा. 7 एक 7 या ठिकाणी उरतील 5 मग पुढे 0 घेऊयात. 7 7 49 बाकी आली 1 आणि या भागाकाराची बाकी एकच येते पर्याय क्रमांक 1. तर बऱ्याच वेळेस काय होतं की अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपल्याला सराव नसतो, हा सिलेबसला पण नसतो आणि असे किमान 4 ते 5 प्रश्न असतात जे आउट ऑफ आणि व्हरायटी ऑफ गणित असतात, म्हणजे जे आपल्याला कधीच अभ्यासाला नसतात, पाठ्यपुस्तकात नसतात, शिष्यवृत्तीला नसतात आणि मग याच्या आयडियाज तुम्हाला येणं गरजेचे आहेत आणि त्यासाठी मग जीनियस मॅथ सोबत तुम्ही राहणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 104. प्रश्न क्रमांक 104 मध्ये 2.3 कंसाचा घन अधिक 1.7 कंसाचा घन दिलेला आहे. छेदामध्ये 2.89 याचाच अर्थ काय आहे 1.7 कंसाचा वर्ग. 5.29 म्हणजे काय 3.2 कंसाचा वर्ग आणि 3.91 म्हणजेच 1.7 गुणिले 2.3. याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल हे ए घन अधिक बी घन छेदामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग असं येतं. वरच्याचा जर विस्तार केला तर पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग छेदामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग, म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट छेदाचा आणि अंशाचा कटून जाईल आणि शिल्लक राहील फक्त ए प्लस बी. आता ए प्लस बी म्हणजे काय, ए प्लस बी म्हणजे काय तर ए म्हणजे काय 3.2 आणि बी म्हणजे 1.7 यांची बेरीज म्हणजे 4.0 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 105. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 105. तर या प्रश्नामध्ये बाजू ए बी बी सी आणि ए सी चे मध्यबिंदू जोडून पी क्यू आर काढलेला आहे. पी क्यू आर चे मध्यबिंदू जोडून ए बी सी काढलाय, म्हणजे हे सगळे मध्यबिंदू आहेत. या मोठ्या त्रिकोणाचे हे मध्यबिंदू, त्यानंतर लहान त्रिकोणाचे मध्यबिंदू. तर सर्वात मोठ्या त्रिकोण म्हणजे पी क्यू आरच्या ज्या बाजू आहेत ते आहेत 15.5, 12.7 आणि 9.4 आणि विचारलेला आहे या एल एम यांची परिमिती. तर ही जर बेरीज केली 7 आणि 5 12 आणि 4 16 ला 6 हातचे 1 5 आणि 1 6 आणि 2 7 आणि 9 16 ला 6 हातच्या 1 36.6 ही मोठ्या त्रिकोणाची परिमिती येते. सर्वात मोठा म्हणजे त्रिकोण पी क्यू आर ची परिमिती तर ती येते 36.6. आता जो मधला त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी, तर त्रिकोण ए बी सी ची परिमिती त्याच्या निम्मी येते म्हणजेच 18. तर या ठिकाणी ही जी परिमिती आहे 9 2 11 आणि 5 16 आणि 1 17 ही तर 37 पॉईंट येते. .6 म्हणजे या ठिकाणी बे एक बे एक उरलं 82 16 82 16 18.8 येते.
PQR ची 37.6, ABC ची 18.8 आणि जो लहान त्रिकोण आहे LMN याची त्याच्या निम्मी म्हणजेच 9.4 पर्याय क्रमांक. तर लक्षात घ्या, जर मोठा त्रिकोण असेल त्याचे मध्यबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो त्याची परिमिती निम्मी होते, त्याच्यापेक्षा पुन्हा मध्यबिंदू जोडून तयार झाला तर त्याची आणखी निम्मी होते. तर ही कन्सेप्ट माहिती असेल ना तर फक्त 15 ते 20 सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. जर कन्सेप्ट माहिती नसेल तर कोणता नियम कोणतं सूत्र वापरायचं आपल्याला काही करता येत नाही. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 106. x अधिक 1 ने x चा 57 अधिक 57 ला भागल्यास येणारी बाकी किती? तर बाकी काढायचं असेल तर x अधिक 1 ने भागायचं आहे, म्हणजेच आपण x बरोबर वजा 1 ही जर किंमत दिलेल्या समीकरणात लिहिली, x चा 57 अधिक 57, जिथं x आहे तिथं -1 ठेवूया, -1 चा घातांक 57 अधिक 57, तर -1 चा घातांक 57 म्हणजेच -1 अधिक 57 म्हणजे याचं उत्तर येईल +56. तर बाकी असेल 56, पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 107. त्रिकोण PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. किरण PA आणि SA अनुक्रमे कोण QPS आणि कोण PSR चे कोण दुभाजक आहेत, तर कोण PAS चं माप काढाय. समजा हा आहे समांतरभुज, म्हणजे ह्या दोन पॅरलल लाईन असतात, हा कोण दुभाजक आहेत हे, तर इथलं माप हे नेहमी 90 अंश असतं, हे लक्षात ठेवा, 90 डिग्री, पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं समभुज चौकोनामध्ये पण आणि समांतरभुज चौकोनामध्ये पण जर अशी आकृती असली, समांतरभुज चौकोन किंवा समभुज चौकोन, तर तयार होणारा हा कोन 90 अंशाचा असतो. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? तर या ठिकाणी व्यस्त चलन म्हणजे काय? एक राशी वाढली की दुसरी कमी होणे, याला म्हणायचं व्यस्त चलन. म्हणजे थोडक्यात जर वेग वाढवला, आपण समजा आपल्या मोटरसायकलचा वेग वाढवला, म्हणजे तुम्ही समजा गावाला निघालात आणि तुम्ही जर गाडीचा वेग वाढवला तर तुम्हाला प्रवासासाठी लागणारा जो वेळ आहे तो कमी होतो. वेग वाढवला तर वेळ कमी होतो, आणि जर गाडीचा वेग तुम्ही कमी केलात तर तुम्हाला प्रवास करायला वेळ जास्त वाढतो. अशा प्रकारच्या उदाहरणाला व्यस्त चलन म्हणतात, हे आधी समजून घ्या. आणि दुसरे एक आहे समचलन, कारण आता व्यस्त चलन आले, पुढच्या वेळेस समचलन पण येऊ शकतं. समचलन म्हणजे काय? एक वाढलं की दुसरं वाढतं. म्हणजे समजा 2 पेनची किंमत 20 रुपये तर 8 पेनची किंमत 80 रुपये, म्हणजे एक वाढलं की दुसरं पण वाढणार. या प्रकारचे उदाहरणं समचलनामध्ये असतात. तर या ठिकाणी बघा, व्यक्तींची संख्या आणि त्यांना लागणारा अन्न, संख्या वाढली की अन्न वाढतं, हे आहे समचलन. दुसरं आहे चौरसाचे क्षेत्रफळ आणि त्यांच्या कर्णाचा वर्ग, क्षेत्रफळ वाढलं की कर्णाचा वर्ग वाढणारच आहे, म्हणजे हे पण आहे समचलन. आता दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आणि त्यांच्या अंतराचा वर्ग. आता पहा, अंतर जर वाढलं तर तीव्रता कमी होते, अंतर कमी झालं तर तीव्रता वाढते, हे आहे व्यस्त चलन. आणि चौथं, विद्युत रोधातून वाहणारी विद्युत धारा व रोधात निर्माण होणारी उष्णता. म्हणजे जर तुम्ही रोध वाढवलात तर उष्णता वाढणार, रोध कमी केलात तर उष्णता कमी होणार, म्हणजेच हे समचलन आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कन्सेप्टच क्लिअर व्हायला पाहिजे तुमचा. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 109. दिलेल्या चौकोनाचा प्रकार ओळखायचा आहे. पहिल्यांदा तर हे समजून घ्या की या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन आहे, हा 90 अंशाचा कोन आहे. त्यानंतर या दोन बाजू सारख्या असतात, या दोन बाजू सारख्या असतात, म्हणजे हा पतंग तर आहे हे निश्चित. पतंग आहे. समभुज चौकोन होणार नाही कारण याच्या चारी बाजू सारख्या नाहीत. त्यानंतर समलंब चौकोन,
तर या ठिकाणी दुसरा जो आहे चक्रीय चौकोन. आता चक्रीय चौकोन म्हणजे काय, तर चक्रीय चौकोन म्हणजे समोरासमोरच्या कोण हे पूरक असले पाहिजेत. म्हणजेच या ठिकाणी समोरासमोरचे जे कोण आहेत हे पूरक असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी हा 90चा आहे तर हा 90चा आहे, म्हणजे बेरीज आली 180. म्हणजे राहिलेला हा बी कोण आणि हा डी कोण यांची पण बेरीज 180 येणार, म्हणून हा चक्रीय पण आहे. त्यानंतर समलंब चौकोनामध्ये एक बाजू ही समांतर असली पाहिजे, तसं या ठिकाणी समांतर कोणतं नाही, म्हणून समलंब पण नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 ए व बी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न 110 नंबर. x वजा 3 हा x वर्ग वजा 2x वजा 3 आणि x वर्ग वजा kx वजा 6 चा मसावी आहे, तर k ची किंमत काढा. आता हा जर याचा मसावी असेल तर आपण x बरोबर 3 ही जर किंमत या समीकरणामध्ये ठेवली तर ते त्याचं निरसन करतं किंवा तो त्याचा अवयव असतो असं म्हणायला अडचण नाही. आणि म्हणून x वर्ग वजा kx वजा 6, तर या ठिकाणी 3 चा वर्ग वजा 3 गुणिले k वजा 6 बरोबर 0 येणार असते या ठिकाणी. तर हे 9 वजा 3k वजा 6 बरोबर 0. 9 मधून 6 गेले म्हणजे हे होईल 3 वजा 3k बरोबर 0. आता हे 3k जर इकडे आलं तर 3 बरोबर 3k होईल आणि म्हणून k बरोबर 3/3 आणि म्हणून k बरोबर 1. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 111. प्रश्न क्रमांक 111 आहे, एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 8/5 पट आहे, तर शेकडा तोटा किती. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे शेकडा तोटा ते येतं 37.5. याचा अर्थ खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या, म्हणजे बघा जर आपण विक्री किंमत जर 100 रुपये ठेवली तर खरेदी किती होईल, खरेदी बरोबर 100 गुणिले 8/5. 5 1 5, 5 2 10 आणि 0 म्हणजेच 160 रुपये. म्हणजे खरेदी 160 असताना विक्री 100, म्हणजे 160 ची वस्तू 100 ला विकली तर 100 ची वस्तू किती रुपयाला विकावी. हे जर तुम्ही सोडवलं तर 100 गुणिले 100 छेदामध्ये 160, तर याचं उत्तर येतं 62.5. म्हणजेच लॉस होतो या ठिकाणी आपला, सॉरी 67.5 येतं लॉस होतो. आधीच बरोबर होतं 62.5 येतं आणि लॉस होतो आपला 100 ची वस्तू 62.5 रुपयाला किंवा टक्क्याला, थोडक्यात म्हणजेच 37.5% लॉस. परंतु हे गणित परीक्षा मंडळाने कॅन्सल केलं, कारण हे इंग्रजीमध्ये नफा किती होईल असं विचारलं होतं आणि मराठीमध्ये तोटा किती होईल असं विचारलं होतं. त्यामुळे याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि हा प्रश्न रद्द करण्यात आला. पण प्रश्न बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 112. चौकोनाची रचना दिलेल्या माहितीनुसार चौकोनाची रचना करणं शक्य होईल. म्हणजे आपल्याला हा चौकोन काढायचा आहे आणि रचना करण्यासाठी किमान 5 घटक लागतात हे लक्षात ठेवा. त्यामध्ये 2 बाजू, 5 घटकामध्ये काय काय माहिती पाहिजे, एक तर 2 बाजू किंवा 3 कोण किंवा बाजू 3 आणि कोण 2 किंवा कर्ण 2 आणि बाजू 3. या गोष्टी माहिती असेल तरच आपण हा काढू शकतो. तर दिलेल्या माहितीमध्ये 2 बाजू आणि 2 कोण दिलेले आहेत, बरोबर आहे. पण आता या ठिकाणी जे दिलेलं माप आहे RSP, तर यामध्ये पण कसं असतं 2 बाजूच्या मधलेच कोण असले पाहिजेत वगैरे, म्हणजे विविध कंडिशन आहेत. त्यावरून आता फक्त आपल्याला ह्या PR ची PQ ची लांबी म्हणजे हा PR हा जो कर्ण आहे
आणि हा जर कोन दिला तर आपण हा ट्रायंगल काढू शकतो, म्हणजे हा चौरस काढू शकतो. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, कारण इतर तर जे काही बाजू दिलेत त्याच्यावरून आपण हे काढता येणार नाही. यामध्ये पी क्यू जरी दिला असतं तरी चाललं असतं, लक्षात घ्या. पी क्यू जरी दिला असतं तरी चाललं असतं, 3 कोण आणि हे, पण इथं 1 कर्ण आणि इतर 4 कोण, 3 कोण आणि 3 बाजू आहेत, म्हणून फक्त 3 पर्याय या ठिकाणी बरोबर येतो. यानंतर पुढचा प्रश्न, एक्स अधिक वाय हा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही. तर इथं सिंपल लक्षात ठेवा, आपण जर चरण माहित असतील तुम्हाला तर इकडं हे +1 +2 +3 +4 -1 -2 -3 -1 -2 -3 -4 +1 +2 +3 +4, म्हणजे हा एक्स आणि हा वाय. याच्यामध्ये हा पहिला चरण असतो, हा दुसरा चरण असतो, हा तिसरा चरण असतो आणि हा चौथा चरण असतो. आता समीकरण दिले आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर 7. आता पहिल्या चरणामध्ये एक्स अधिक वाय म्हणजे जर तुम्ही एक्स बरोबर 4 घेतलात आणि वाय बरोबर 3 घेतलात तर ह्या दोन्हीची बेरीज 7 यायला काही अडचण नाही. दुसऱ्या चरणामध्ये एक्स आणि वाय, एक्स, आता वाय जर तुम्ही एक्स बरोबर समजा 7च बेरीज पाहिजे आपल्याला, एक्स बरोबर -1 घेतलं आणि वाय बरोबर जर +8 घेतला तर याची पण बेरीज येऊ शकते +7. इथं पण +7 आलेली आहे. इथल्या खालच्या चरणामध्ये चौथ्या चरणामध्ये बघा, समजा तुम्ही एक्स बरोबर +9 घेतलात आणि वाय बरोबर -2 घेतलात तर यांची पण बेरीज +7 येऊ शकते. म्हणजे हे इथं पहिल्यात जमतं, दुसऱ्यात जमतं, तिसऱ्यात जमतं, पण चौथ्यामध्ये जर पाहिलं तर हे इकडं पण मायनस आहे एक्स वर आणि वाय वर पण मायनस आहे. एक मध्ये कसं होतं, एक्स वर प्लस वाय वर प्लस, 2 मध्ये काय आहे वाय चे प्लस आहेत एक्स चे मायनस आहेत, 4 मध्ये काय आहे वाय चे मायनस आहेत एक्स चे प्लस आहेत कोऑर्डिनेट, परंतु तिसऱ्यामध्ये हे एक्स पण मायनसच आहे आणि वाय पण मायनसच आहे आणि 2 मायनस मायनसची बेरीज प्लस कधीच येत नाही, म्हणून हे तिसऱ्या चरणातून जाणार नाही असा त्याचा अर्थ होतो. सगळे प्रश्न तुम्हाला अगदी समजतील या लँग्वेजमध्ये या ठिकाणी शिकायला मिळत आहेत. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. एका वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याची टाकी 2.8 मीटर व उंची 3.5 मीटर आहे. जर एका व्यक्तीला रोज, बघा एका व्यक्तीचा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, एका व्यक्तीला जर रोज सरासरी 70 लिटर पाणी लागत असेल तर पूर्ण भरलेली टाकी अशा किती व्यक्तींना पुरेल. पहिल्यांदा तर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की याचा आपण घनफळ काढला पाहिजे, म्हणजे पाणी किती आहे त्याचं हे लक्षात आलं पाहिजे. आणि जर घनफळ काढायचं असेल टाकीचं तर सूत्र आहे पाय आर वर्ग एच, म्हणजे 22/7 गुणिले आर म्हणजेच काय, त्रिज्या 2.8 आहे, 2.8 गुणिले 2.8 आणि उंची 3.5 आहे. 7 × 7 7 × 5 = 35. पुढे या ठिकाणी जर हा गुणाकार केला तर हे 22 गुणिले 0.5 म्हणजे 11 गुणिले 11 आणि 2.8 म्हणजेच 7.84, तर हा गुणाकार येतो 86.24 घन मीटर. हे जर लिटर मध्ये काढलं तर त्याला 1000 न गुणावं लागेल, म्हणजे 86,240 लिटर. आणि 70 न जर भागलं ह्याला, हे 0 0 कॅन्सल होईल आणि हा भागाकार येईल 1232. पर्याय क्रमांक 4. म्हणजे सुरुवातीला घनफळ काढलं त्यावरून किती लिटर, आता घन काढल्यानंतर लिटर करताना 1000 न गुणतात हे लक्षात ठेवा, म्हणून 86.24 चा आपण 86,224 लिटर लिहिलं, हे पण आपल्याला माहिती असावं. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 115.
प्रश्न क्रमांक 115 आहे, 100 संख्येची सरासरी 40 आहे. बघा, 100 संख्या सरासरी आहे 40. आता एक संख्या 30 आहे आणि 30 ऐवजी 70 संख्या घेतली. 30 ऐवजी 70 घेतली म्हणजे काय, 40 ने वाढ झाली. आता 40 ने वाढ म्हणजे काय, 100 संख्येला जर 40 वाढला असेल तर सगळ्या संख्येला सरासरी 0.4 इतकी वाढ झाली. आधीची सरासरी होती 40, आताची वाढ झाली 0.4 आणि नवीन सरासरी झाली 40.4. पर्याय क्रमांक 4. म्हणजे जेवढी संख्या वाढलेली आहे तेवढी सरासरी वाढणार आहे. मग 100 न भाग दिला, सरासरी 0.4 न वाढणार. या पद्धतीने या ठिकाणी आपण सोडवू शकता. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 116. एका व्यक्तीने 2000 रुपये दशांश 5 रुपये दराने 2 वर्षाकरता गुंतवले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती? तर डायरेक्ट तुम्ही चक्रवाढ व्याजाने काढू शकतात किंवा पहिल्या वर्षीचं सरळ व्याज काढून पण काढू शकतात. कोणत्याही पद्धतीने काढा. तुम्हाला सूत्र माहित असेल तर 1 अधिक r छेदामध्ये 100 कंसाचा वर्ग. तर P आहे 2000 कंसात 1 अधिक 5 छेदामध्ये 100 कंसाचा वर्ग, कारण 2 वर्ष आहे म्हणून. तर हे 2000 गुणिले 100 एक 100 आणि 5 म्हणजेच 105 छेदामध्ये 100 गुणिले 105 छेदामध्ये 100. 2 शून्य 2 शून्य कटले, 20 एक 20, 20 पाचे 100, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 एक 5. म्हणजे या ठिकाणी जर 105 गुणिले 21 केला आपण तर 21 पाचा 5 दर्शला 5 हातच्याला 10, 21 शून्य शून्य हातच्याला 1, 21 एक 21 आणि 1 22. म्हणजेच जी रास आहे चक्रवाढ व्याजाने होणारी रास, अमाऊंट, यासाठी हे सूत्र आहे अमाऊंट. तर ही रास आहे 2205 रुपये. पण आपले ऑलरेडी 2000 आहेत म्हणजे चक्रवाढ व्याज आलं 205 रुपये. पर्याय क्रमांक 3. चक्रवाढ व्याज आहे 205 रुपये. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 117. 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती? आता बघा 12% सूट म्हणजे काय, 100 रुपयाची वस्तू 88 रुपयाला विकायची, तर 1270 रुपयाची वस्तू कितीला विकायची? मग 1270 गुणिले 88 करूयात आपण, छेदामध्ये 100, 0 0 कटेल. आणि जर आपण या ठिकाणी गुणाकार केलात 127 गुणिले 88, तर हा गुणाकार येतो 11176 छेदामध्ये 10. पुन्हा इथं पॉईंट दिलं तर हे 1117.60 रुपये. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 118. खालील आकृतीमध्ये एक समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान दाखवलेलं आहे. तर क्षेत्रफळ काढा. जर आपण या ठिकाणी असा लंब टाकला तर हा होईल आयत तयार. तर या आयताची लांबी होईल 40 मीटर आणि 60 मीटर, म्हणजे 6 चौक 2400, म्हणजे याचं क्षेत्रफळ तर 2400 आलं. आता वर जर पाहिलं आपण हे टोटल 75 आहे म्हणजे हे 60, तर या ठिकाणी हे येईल 15 आणि ही बाजू येईल 40. तर यात वरच्या त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढलं तर 1/2 गुणिले 40 गुणिले 15, बे 1 बे, बे 2 4 आणि हे 0, 15 2 30 म्हणजे 300. तर हे 2400, खालच्या आयताचं 2400, वरच्या त्रिकोणाचं 300, टोटल होईल 2700 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 119. प्रश्न क्रमांक 119 हा पाहत असताना यांना चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती येईल? पहा, दिलेल्या माहितीनुसार चढत्या क्रमाने लिहायचं असेल तर याला दशांश मध्ये आधी रूपांतर करावं लागेल, म्हणजे 13/3.
पहिला अपूर्णांक आहे 11/3. 3 न जर भाग दिलं तर 3 त्रिक 9, 2 उरतील, 3 संग 18, 3 संग 18. दुसरा आहे 3/5. शून्याचा भाग 5 सक्क 30 0. तिसरा आहे 7/9. शून्याचा भाग 70 होईल, 9 7 63, पुन्हा 7 उरतील, 9 7 63. चौथा अपूर्णांक आहे 5/7. शून्याचा भाग 50 होईल, 7 7 49, 1 उरलं, 7 1 7. पुढचा अपूर्णांक होईल 9/11. म्हणजे शून्याचा भाग 90 होईल, 11 88, 2 उरले, 11 1 11. आता जर आपण चढत्या क्रमाने लिहिलं तर पहा सर्वात लहान आहे 0.60, म्हणजे आधी येईल 3/5. त्यानंतर आहे 0.71, म्हणजेच 5/7. त्यानंतर आहे 0.77, म्हणजे 7/9. त्यानंतर आहे 81, म्हणजे 9/11. आणि नंतर आहे 11/3, म्हणजे मध्यभागी आलेला आहे 7/3. 7/9. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न या पेपर मधला. तत्पूर्वी तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपण जर हे चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या माहितीस्तव नवोदय मार्गदर्शिका आणि नवोदयचा प्रश्नसंच जर आपण हा यापूर्वी वापरला नसेल तर नक्की वापरा. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवोदय मार्गदर्शिका जीनियस मॅथ पब्लिकेशन आणि नवोदय प्रश्नसंच जीनियस मॅथ पब्लिकेशन. त्याचबरोबर NMSचा मार्गदर्शिका किंवा NMSचे घटक वाईज सराव संच पण उपलब्ध झालेले आहेत. म्हणजेच शिष्यवृत्तीचे सराव संच, नवोदयचे सराव संच, हे सर्व सराव संच आपण घरी बसल्या मागणी करू शकतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना हे वापरू शकतात. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येची 5 पट, लहान संख्येची 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19 ने जास्त आहे. आता क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे काय? पहिली x असेल तर दुसरी असते x अधिक 1 आणि तिसरी x अधिक 2. दिलेल्या कंडिशन नुसार पहिल्याची 5 पट म्हणजे 5x बरोबर, तिसऱ्याची 4 पट म्हणजे 4 कंसात x अधिक 2 अधिक 19. याचा अर्थ 5x बरोबर 4x अधिक 4 दोन्ही 8 अधिक 19. आता हे 5x वजा 4x होईल आणि 8 आणि 19 27 येतं. यांची वजाबाकी येईल 1x बरोबर 27. याचा अर्थ काय? सर्वात लहान संख्या आहे 27, दुसरी आहे 28 आणि तिसरी आहे 29. आता विचारले काय? 3 संख्येची सरासरी काढा. सरासरी म्हणजे मधली संख्या असते, म्हणजेच 28. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने आपण संपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले असतील. तुम्हाला हा व्हिडिओ खरोखर मनापासून आवडला असेल तर तुमच्या कमेंट्स करायला विसरू नका. कोणता प्रश्न तुम्हाला जास्त आवडला, कोणतं स्पष्टीकरण तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने लक्षात आलं, हे पण लिहायला विसरू नका. आणि गणित हा जगातील सर्वात सोपा विषय कसा आहे हे या चॅनलला आपण सर्वांनी प्रतिसाद देऊन 6 लाख सबस्क्रायबर या ठिकाणी दिलेले आहात. म्हणजे आपल्यामुळे खरं तर हे चॅनल मोठं झालेलं आहे आणि याच्यातून नक्कीच तुम्हाला गणिताची गोडी तर लागेलच, पण एक कॉन्फिडन्स तुम्हाला निर्माण व्हायला पाहिजे. आणि यासाठी आपण यापूर्वीचे सर्व पेपर स्पष्टीकरण या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणती कन्सेप्ट लक्षात येत नसेल तर त्या कन्सेप्टचं नाव लिहा आणि पुढे जीनियस मॅथ लिहा, किंवा जीनियस मॅथ पायथागोरस त्रिकूट, जीनियस मॅथ त्रिकोणी संख्या, जीनियस मॅथ वर्ग समीकरणे, जीनियस मॅथ तुम्हाला जो घटक पाहिजे तो तुम्ही शिकू शकतात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे तुम्हाला स्पष्टीकरण समजली का, हे नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या किमान 5 मित्राला या व्हिडिओची लिंक शेअर करा. भेटूया लवकरच पुढील स्पष्टीकरणासह. धन्यवाद. ऑल द बेस्ट.